नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे. पार्ट 2 कशाचा? पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. त्याच्यामधला आजचा पॉइंट आहे आपला न्यू लँड्स ऑक्टेव्ज. कोणता? न्यू लँड्स ऑक्टेव्ज म्हणजे न्यू लँडचे अष्टकी म्हणतात मराठीमध्ये त्याला. मग आता इन 1886 मध्ये थोडंफार याच्याविषयी हा एक आपला जॉन न्यूलँड्स एक इंग्लिश सायंटिस्ट होते. इंग्लिश सायंटिस्ट, खूप नाव त्यांच्या कामगिरीतून पुढे आलं. ओके, बघू त्यांचं काय काम आहे. तर त्यांनी डोबेरायनरचा आदर्श घेतला. आदर्श म्हणजे तसं नाही, इनकरेज झाले ते डोबेरायनर जे ट्रायड्स मानले होते त्या ट्रायड्सने काय केलं, त्याला इनकरेज केलं, करेज वाढवलं. वा. आणि त्या करेजमधूनच त्यांची एक थिअरी आली, न्यूलँड्स ऑक्टेव्ज. पा इन 1866 मध्ये 1866 मध्ये त्यांनी काय म्हटलं, जे एलिमेंट आहेत, एलिमेंटची जी ऑर्डर आहे, ऑर्डर कशानुसार ठेवली? इन्क्रीजिंग नुसार. इन्क्रीजिंग, पण कोणत्या? ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेस ठेवली त्यांनी आपल्या ऑक्टेव्ज मध्ये. सर्वात जे स्मॉल आहे ॲटॉमिक मास म्हणजे हायड्रोजन. हायड्रोजन पासून सुरुवात केली आणि इंडेड शेवट कुठं? थोरियम पासून. कुठे? थोरियम. म्हणजे याचं ॲटॉमिक मास सर्वात लायटर आहे आणि याचं काय? जास्त आहे यांच्या थेअरीमध्ये. आणि त्याने सजेस्ट केलं, सजेस्ट केलं की त्यांच्या थेअरीमध्ये, कोणत्या न्यूलँड्स ऑक्टेव्ज मध्ये, एट्स एलिमेंटची जी प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी सिमिलर प्रॉपर्टी कोणाच्या? त्याच्या फर्स्ट एलिमेंटच्या. म्हणजे जो एलिमेंट आहे, जर एलिमेंट इथून सुरुवात झाला, आता हे एक एलिमेंट एक्स इथून सुरुवात झाला, तर त्याच्या 8वा जो नंबरला येईल, म्हणजे हा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हा एलिमेंट. आता वाय धरू, याची जी प्रॉपर्टी आहे, कशी आहे? सिमिलर प्रॉपर्टीज. हेच म्हणजे न्यूलँडचे अष्टके म्हणतात. न्यूलँड्स ऑक्टेव्ज म्हणलं जाते ह्याला. काय? पण ती नंबरिंग कशी केली? इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस नुसार. आणि जे हायड्रोजन पासून सगळ्यात लहान ॲटॉमिक मास ज्याचे, त्याला सुरुवातीला घेतलं, आणि जे इंडेड त्याचा शेवट कुठं झाला, तर थोरियम पाशी, म्हणजे ह्याचं ॲटॉमिक मास सर्वात जास्त आहे. आणि त्यांनी ह्या ऑक्टेव्ज मध्ये सांगितलं की प्रत्येक जे आहेत ते त्यानं मांडलेले आहे त्याच्यामध्ये, प्रत्येक म्हणजे सगळ्याचं नाही, त्याने सांगितलं की 8 एलिमेंटची जी प्रॉपर्टी आहे ती सिमिलर असेल त्याच्या फर्स्ट नुसार. म्हणजे हे जे इथं सांगितलं असं, त्याला म्हणतात न्यूलँडचे ऑक्टेव्ज म्हणतात, न्यूलँडचे अष्टके म्हणलं जाते. मग आता याच्यामध्ये ऑक्टेव्ज का, तर पाहू ते आपण ऑक्टेव्ज. त्यांनी मस्तपैकी जे आपले स्वर आहेत, कोणते स्वर? सा, रे, ग, म, प, द, नी. काय जण म्हणते सर 6 पण नाही, 6 रिपीट होतो 8व्यांदा. ओके, त्यांनी जे एलिमेंट बसविले आपल्या म्युझिकल नोट नुसार. आपले इंडियन म्युझिकल नोट कोणते आहेत? सा, रे, ग, म, प, ध, नी. आणि 6 म्हणल्यावर रिपीटलं तर काय होईल? रिपिटेशन होईल. म्हणजे किती आहेत आपले? सा, रे, ग, म, प, ध, नी. आणि 8व्यांदा हाच 6 का होईल? रिपीट होईल. तसंच म्हणजे त्याने सांगितलं, इथं जो एलिमेंट आहे
8 नंबरला गेला म्हणजे वाय ह्याची प्रॉपर्टी ह्याची प्रॉपर्टी कशी असेल, सेम असेल. मग आता युरोपियन मधले सौर आपले इंडियन झाले हे नोट. इकडचे डो रे मी फा सो ला आणि ती हे झाले युरोपियन नोट्स झाले. मग आता ते एलिमेंट आपण लिहून घेऊ. चला, हे आपण काय केले, एलिमेंट्स लिहून घेतले. हे मेंडेलिव्हजनं ऑक्टेव्ज नुसार असे एलिमेंट काय केले, एका टेबलमध्ये फॉर्म केले. मग पा सा रे ग म प द नी म्हणजेच ते युरोपियन मध्ये डो रे मी फा सो ला ती. अरे वा, आपल्याला युरोपियन नोट सुद्धा माहीत झाले. आणि आपले इंडियन तर माहीतच आहेत. आपण तर गाण्याच्या भेंड्या खेळलेल्या आहेत, सारे ग म प द नि सा. चल, मन गाणं याच्यानुसार सुरुवात केलेली आपण. ओके, एलिमेंट्स पा हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम. सर म्हणतात हायड्रोजन झाले हेलियम येतो. तेव्हा शोध लागला नव्हता. हेलियम हे नोबल गॅस आहे, तेव्हा त्याचा डिस्कवर झालता का, नाही. नोबल गॅसचे डिस्कवर झाले नव्हते. जेवढे झाले एलिमेंट तेवढे हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, पोटॅशियम, कॅल्शियम, क्रोमियम, नंतर टिटॅनियम, मॅग्नीज, आयर्न, Fe म्हणजे आयर्न, नंतर कोबाल्ट अँड निकेल. काही जण म्हणतात सर 2 कसं काय आले, सांगू ते 2 काय आले. कॉपर, झिंक, एट्रियम, इंडियम, आर्सेनिक, सेलेनियम, ब्रोमिन, रुबिडियम, नंतर स्ट्रॉन्टियम, सेरियम, लॅन्थिनियम आणि झिर्कोनियम. यांनी असा जे टेबल फॉर्म केला. कोणी, न्यूलँड्स ऑक्टेव्जनं. जेव्हा न्यूलँड्सनं हे टेबल फॉर्म केलता तेव्हा एलिमेंट माहीत होते 56 होते. किती, 56. आणि त्यांनी एक ऑर्डर मध्ये टाकले कसे, 7 × 8 म्हणजे किती, 56 होते. आणि यांनी ते सांगितलं होतं जे 56 एलिमेंट्स आहेत ते टोटल कुठे सापडतात, नेचरमध्ये, निसर्गामध्ये सापडतात. आणि सांगितलं येणाऱ्या काळामध्ये निसर्गामध्ये एकही एलिमेंट सापडणार नाही. गैरसमज होता भाऊचा. नंतर सापडले ना, आता 94 आहेत. गैरसमज बाकीच्या सायंटिस्टनं दूर केला. आपला पण गैरसमज असतो ना, लय सोपं आहे आणि लय पण अवघड आहे. काही नसतंय, केल्यानंतर सगळं सोपं आहे. या ठिकाणी गैरसमज दूर झाला भाऊचा. त्याने सांगितलं की बाबा कोणा न्यूलँड्सनं आता 56 एलिमेंट आहेत ना, त्याच्यापैकी सर्व टोटल निसर्गामध्ये सापडतात आणि येणारा निसर्गात एकही एलिमेंट सापडणार नाही. चूक थेरी. बघू, जाऊ द्या यांचं पाहून. काय आपल्या न्यूलँड्स ऑक्टेव्ज मध्ये काय सांगितले त्यांनी की 7 एलिमेंट आहे, सॉरी जे 7 सोर आहेत, 7 सोर नुसार त्यांनी काय केले, एलिमेंट बसले. आणि 8व्यांदा जो येणारा जो एलिमेंट आहे त्याची प्रॉपर्टी जसं की 8व्यांदा 6 इकडे येतो, 6 म्हणजे हा आणि हा कसा झाला, सेम झाला. तसाच एलिमेंट जर पुन्हा रिपीट 8व्यांदा आला, सेम ॲज इट इज नाही, त्याच्या प्रॉपर्टी कशी असणार, सेम असणार. पाहू या ठिकाणी इथून गेली. आता हायड्रोजन पासून घेतलंय, आपल्या इथून लिहिले, कारण हा ॲटॉमिक मास कसा आहे, सर्वात कमी, म्हणून इथे लिहिला आहे. आता लिथियम पासून मोजू. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे आपल्याला समजते लिथियम आणि सोडियमची प्रॉपर्टी कशी आहे, सेम आहे. कोण सांगितलं, न्यूलँडनं सांगितलं. तसंच मग त्यांनी सांगितलं कशाचं, बेरिलियम पासून. तिथून सुरुवात करू. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 नंबरला मॅग्नेशियम आहे. या दोघांची सुद्धा प्रॉपर्टी कशी येणार, सेम येणार. पण हे कार्यक्रम जास्त पूर्ण एलिमेंटसाठी जमला नाही. हा कार्यक्रम फक्त आणि फक्त कुठपर्यंत सक्सेस राहिला, कॅल्शियम पर्यंतच राहिला. नंतर थेरी फेल ठरली. भविष्यामध्ये येणारे जे एलिमेंट आहेत, नोबेल गॅसेस, दुसऱ्या एलिमेंटचा शोध लागला आणि ही थेरी पूर्णपणे फेल ठरली. ह्याला लिमिटेशन आली. कारण लिमिटेशन येणारच ना, काय सांगणार, हा एलिमेंट आहेत आता एवढे, निसर्गामध्ये एवढे,
आणि इथून पुढे सापडणारच नाही, तिथे फेल ठरली. आणि कुठपर्यंत? फक्त कॅल्शियम पर्यंतच. नंतर सांगू शकला नाही, नंतर बसलेच नाहीत. आणि अजून एक त्याच्यामध्ये काही एलिमेंट आहेत, कशानुसार लावले? काही एलिमेंट ज्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्यांना एकाच ह्याच्यामध्ये टाकून दिलं. आता कोबाल्ट, निकेल, ज्यांच्यासारखे थोडं वाटलं त्यांना एकाच ह्याच्यामध्ये बसवलं, एकाच. असं कसं जमन? नंतर हे आता क्लोरीन आणि ब्रोमीन यांचे जे डिफरंट प्रॉपर्टीज आहे त्यांच्यामध्ये ह्यांना टाकून दिलं, कोबाल्ट आणि निकेलला. मग आता तसंच या उलट त्यांनी काय केलं? जो आयर्न आणि कोबाल्ट निकेल याची प्रॉपर्टी सेम आहेत, पण यांना टाकून दिलं नॉन मेटल मध्ये, ऑक्सिजन सल्फर मध्ये टाकून दिलं. जो आयर्न आहे, आयर्नला कुठं? आपल्या टी या स्वरामध्ये टाकून दिलं. आणि त्यांना कशामध्ये टाकून दिलं? क्लोरीन आणि ब्रोमीन म्हणजेच डोयारो मध्ये टाकून दिलं. जरी ही प्रॉपर्टी कोणत्या? आपल्या ऑक्टेज, न्यूलँड्स ऑक्टेज जरी अनसक्सेसफुल राहिलं तरी पण त्यांनी वेल वर्क केलं आणि भविष्यामध्ये येणारा जो पिरियडिक टेबल आहे ते फॉर्म व्हायला मदत झाली. नंतर सायंटिस्ट आला कोण? मेंडेलीव यांनी पुढचं काम करायला सुरुवात झाली. एकापासून एक इनक्रीज होत गेला. डोबे रायनर पासून हा इनक्रीज झाला माणूस, नंतर याचा अभ्यास ह्या भागी केला. ओके, अशा पद्धतीने हे न्यूलँड्स ऑक्टेज आपल्या समोर आहे. ठीक आहे, याच ठिकाणी आपण थांबू. ऑफलाईनची बॅच सुरू आहे मित्रांनो. जे 10वीला आहेत तुम्ही आता, ओके, काही जण 10वीला, काही जण 9वीचे पण असतील, 8वीचे असतील. पाहणारा वर्ग असं काही नाही की जे 10वीलाच आहे त्यानंच पाहावं. जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील त्यांनी पण पाहू शकता, कारण ते परीक्षेला येते. MPSC विचारते, UPSC विचारते, बाकी इतर ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्यांना सुद्धा विचारलं जाते. न्यूलँड्स ऑक्टेज काय, कशी त्याने ऑर्डर केली, कशामध्ये बसले ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि ते कसं असते? ते असं असते, फॉर्म असते. ओके, या ठिकाणी थांबू. बाकीचं लेक्चर आपण उद्या घेऊ. ओके.